भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र संयोजक भाजपा विस्तारक नितीन जाधव आणि किशोर ढोकळे यांचा वाढदिवस साजरा। येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा, जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षणही नसावा। मनात तुमच्या जे जे असेल ते सर्व तुम्हाला मिळावे, प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत राहावे आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभावे। याच जन्मदिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र संयोजक भाजपा विस्तारक नितीन जाधव आणि किशोर ढोकळे यांचा वाढदिवस नितीन जाधव यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला। यावेळी भाजपा उपजिल्हाध्यक्ष रवींद्र गांगोले नाईक, जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब डोंगरे घोटी, जिल्हा परिषद सदस्य युवा नेते यतीन रावसाहेब कदम, निफाड तालुका शिवसेना उपनेते प्रकाश महाले, माजी सरपंच जान्हवी कदम, पिंपळगाव बसवंत युवा नेते सतीश मोरे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन पवार, ओझर शहराध्यक्ष दिलीप मंडलिक, किशोरजी कदम, नंदलाल नावंदर, श्रीरामजी आढाव, ओझर येथील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते। मोठे बंधुतुल्य मित्रवर्य आणि मार्गदर्शक नितीन भाऊ आणि किशोरजी ढोकळे साहेब यांचं सहवास गेल्या 15 वर्षापासून मी बघतोय। नितीन भाऊंनी तर जवळपास त्यांचं आज वय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, नवीन वर्षात ते आता परत पदार्पण करताय, पण त्यांनी त्या काळात विस्तारक पद घेतलं। त्या काळामध्ये त्यांना बरेचसे लोक घरी आराम करतात, पक्षवाढीसाठी त्यांनी आणि पूर्ण पक्षाला बळकट करण्यासाठी जसं त्यांनी मेहनत घेतली, त्या भारतीय जनता पार्टीत त्यांची जागा ही कधीच विसरणार नाही। त्या जागेसाठी त्यानंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्राच्या सहसंयोजकपदी करण्यात आली भटके विमुक्त आघाडीमध्ये। त्यामागचं कारण असं होतं, नितीन भाऊचा सहवास आणि त्यांचा सगळ्यांचं संबंध असलेलं आणि बोलणं गोड असणं, या सगळ्या स्वभावामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना आज फुलांचा वर्षाव तर होतोच आहे, पण शाब्दिक वर्षाव आणि स्वतः मोठे नेते त्यांना मानणारे पण खूप आहे। स्वतः नावानिशी ओळखणारे असे आमचे नितीन भाऊंना सगळ्या पार्टीतल्या नेत्यांनी पण शुभेच्छा दिल्या। त्याच पद्धतीने नितीन भाऊंचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, स्वतःहून बोलणं ही माणसाची सगळ्यात मोठी ओळख आहे। आपण ज्या राज्यात राहतो, छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये, यांच्या 12 बलुतेदार जो महासंघ होता, त्या महासंघामध्ये पण त्यांना आता पुढे पदार्पण करायचं आहे। नितीन जाधवने मी पहिल्यापासून बीजेपीत होतो, 2000 पासून 2002 पासून दौलतराव आहिरांचा कार्यक्रम होता, नितीन तिथं आलेला होता, त्याला ते आवडलं आणि त्यांनी त्यापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेऊन काम करायला सुरुवात केली। पण नितीनची जी धडपड पाहिली, तो तिथून जर सुरुवात झाली तर आजपर्यंत जसं स्पीड तसं त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे मोठे गुण कोणते असतील की त्याने ओझर गावात किंवा इतर ठिकाणी तो विस्तारक असतानाही कुठेही गावामध्ये इकडे तिकडे गट पडून दिले नाही आणि गट कसा एकत्र करायचा, विरोधातले लोक कसे करायचे, आपले स्थानिक लोक कसे एकत्र करायचं, त्या हिरोपासून शिकलं पाहिजे। त्यामुळे मला ओर भरून येतं की असावा कसा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, तो असा असावा। गांगुलीने सांगितलं की योगागे का त्यांना प्रदेशावरती मिळो। गावामधील अतिशय असे ॲक्टिव्ह असणारे आपले ओझरमधील नितीन भाऊ आणि किशोर काका, या दोघांचाही आज खरं तर वाढदिवस आहे। मी या दोघांनाही, हे दोघंही कदाचित माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहे, त्यांच्या आशीर्वादाची गरज मला आणि यतीन भाऊंना खरं तर खूप आहे। आज यतीन भाऊ बाहेर गेल्यामुळे या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा द्यायला आले। यतीन भाऊंसाठी किशोर काका असतील किंवा नितीन भाऊ असतील, यांचा सल्ला हा अतिशय महत्त्वाचा असतो। त्यामुळे त्यांनी मला अतिशय विनंती करून सांगितलं की तू एकदम वेळेवरती आणि तिथं जाऊन त्यांना माझ्याकडून पण शुभेच्छा दे, त्यासाठी मी या ठिकाणी आले। तुम्ही दोघंही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, तरी पण मी माझ्याकडून तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि यतीन भाऊंच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देते। तुम्हाला देवी आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देतो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। धन्यवाद। कारण की वेळोवेळी जे काम आमचे नाही व्हायचे दिव्यांग बांधवांचे, त्या अडचणी सोडवल्या गेल्यात। 2 वर्षापासून जे आहेत सगळ्यांना जास्त सुविधा आणि सवलत यांच्या मार्गदर्शनामुळे मला भेटले आहे। तर मी अशीच इच्छा करतो का अण्णा आणि काका असे बारीक बारीक क्वालिटी सगळ्यांमध्ये ओळखून ज्या माझ्यासारख्या व्यक्तीला एक संधी दिली
ती सर्वांना भेटो. आम्ही पण बघितलंय ज्यावेळेस आता मागच्या लोकसभेच्याच निवडणुकीमध्ये की रावगे म्हणजे ठराविक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे ओझरमध्ये काम करत होते आणि सगळे आम्ही सोबत काम करत होतो. त्यावेळेस आम्ही बघितलं नितीन भाऊंचं म्हणजे जो कामाचा प्लॅनिंग असतो कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. नक्कीच त्यांच्याकडनं बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. किशोरजी यांच्यावर प्रेम असल्यामुळेच आपण सर्व पक्षीय नेते एका ठिकाणी उपस्थित राहिलेले. दोघांचं कार्य करणं म्हणजे एक विशेष उल्लेखनीय का ते तिथं कुठलाही बघत नाही, कुठल्या पक्षाचं कोणी येऊ, प्रत्येकाचं काम करणं, प्रत्येकाबद्दल प्रेमाने वागणं आणि सगळं त्याचबरोबर पण पक्षाची निष्ठा न सोडणं हे सुद्धा तितकंच त्यांच्या बाबतीत आहे. नितीन अण्णा जाधवांचं बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या लेवलपर्यंत भारतीय जनता पक्षाला नेणारं हे व्यक्तिमत्व. आपल्या ओझर गावात अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. किशोर ढोकळे त्यांच्या साथीला आहे. या दोघांचं आयुष्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ओझरच्या विकासासाठी चांगले काम करो. जी व्यक्ती खेड्यापाड्या जाऊन काम करते, इगतपुरी तुम्ही बघितलं असेल आजची परिस्थिती. पाऊस पडला का पाड्यापाड्यामध्ये जी महिला गरोदर असते तिला कसं झोळीत आणलं जातं. त्या ठिकाणी रस्ते नसतात आणि नालेवडे असतात, त्याच्यामध्ये झोळी करून त्या गरोदर स्त्रीला शहरामध्ये दवाखान्यामध्ये आणलं जातं. अशा ठिकाणी अण्णांनी काम केलं. जर झालं तर अत्यंत शांत, संयमी आणि वेळ पडल्यास तसेच आक्रमक असं एक व्यक्तिमत्व आहे. दोस्तीच्या दुनियेमध्ये खरं जर बघायला गेलं तर अत्यंत दिलदार असं व्यक्तिमत्व. कोणालाही निम्म्या रात्री अण्णांची गरज जर पडली, मी अनुभवलेलं आहे. यावरून सांगतो की अण्णा केव्हाही दुसऱ्या मिनिटाला त्याच्यासोबत राहतात, त्याच्या अडचणी दूर करतात. केंद्रीय कुटुंब आरोग्य बालकल्याण राज्यमंत्री भारती पवार, कल्याणचे आमदार नरेंद्र पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शंकरराव वाघ, माजी जिल्हा अध्यक्ष दादासाहेब जाधव आदी मान्यवरांनी फोनवरून नितीन जाधव आणि किशोर ढोकळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र संयोजक नितीन जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना हा माझ्या आयुष्यातला हा पहिला वाढदिवस आपल्या सर्वांच्या साथीनं आज या ठिकाणी साजरा होतो आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे प्रथमतः खूप खूप धन्यवाद मानतो. आजच्या या छोटेखानी पण अतिशय तातडीनं म्हणजे कुठलंही नियोजन नसताना बोलावलेल्या याच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये हजर झालेले आमचे मित्र लाडे बंधू आणि नुकतीच नाशिक जिल्हा ग्रामीणच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती झाली ते रवींद्रजी गांगुले. त्याचबरोबर ओझर शहराची अध्यक्षपदाची समर्थ अशी धुरा सांभाळणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप भाऊ मंडलिक, तसेच आमचे खूप जुने सहकारी, नेहमी सर्व कार्यक्रमामध्ये सर्वच बाबतीमध्ये साथ देणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपनेते माननीय प्रकाशजी महाले, या निफाड तालुक्याचं आश्रयस्थान आणि खूप असं सामाजिक जीवनात, सार्वजनिक जीवनात, सहकारात आमच्या माणिक तात्यांचे चिरंजीव हेमंतजी बोरस्ते, आमचे दुसरे मार्गदर्शक किशोर काका कदम, धर्मेंद्रजी जाधव. खरं तर माझा खूप छानसा उल्लेख पण त्यांनी केला आणि अण्णा डोंगरेंचं पण नाव घेतलं. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आज कमीत कमी 30-35 कार्यकर्ते दिवसभरामध्ये येऊन गेले. अण्णा डोंगरे तर अगदी 7 वाजेपर्यंत थांबलेत, वेळ झाल्यामुळे ते निघून गेले. आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर अतिशय छोटा कार्यकर्ता, या छोट्या कार्यकर्त्याची पक्षातीलच तर नव्हे पण समाजातील विविध मोठमोठ्या लोकांनी दखल घेतली आणि मला वाढदिवसाच्या खूप प्रेमभऱ्या अशा शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अटल ग्रामविकास बहुउद्देशीय सहकारी सेवा संस्था मर्यादित ओझर यांच्या मार्फत राजेंद्र सोनवणे, प्रशांत गोसावी व सर्व संचालक मंडळ यांनी केले. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.